मान्यवर उपस्थित सज्जन, आदरणीय परीक्षकगण आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, माझे नाव कल्याणी कृष्ण आडे. मी आता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर माझ्या आवडत्या वैज्ञानिकाबद्दल बोलणार आहे. या भारताचे मिसाईल मॅन व या लोकांचे राष्ट्रपती असे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, आपण सर्व स्वप्न तर पाहतोच, पण आपण सर्व स्वप्न पाहतो त्यापैकी काही मुलं, काही माणसं असे असतात की जे त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कठीण परिश्रम करत असतात, खूप मेहनत करत असतात, खूप अभ्यास करत असतात, रात्रंदिवस झिंजत असतात. असेच माणसं इतिहास घडवतात. त्यापैकीच एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पण इतिहास घडवलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्याशा बेटावर झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अत्यंत अभ्यासू, जिज्ञासू व मेहनती होते. त्यांची जेव्हा शाळा व्हायची त्यानंतर ते वर्तमानपत्र वाटायचे, जेणेकरून त्यांची शाळेची थोडा तरी खर्च त्या पैशातून निघावा. बघा बरं, आपण जर असंच केलं, पण आपण तसं न करता आपण आपले आईवडील शिकवत आहेत तर आपण शिकलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असूनही ते राष्ट्रपती झाले. तर आपण आपल्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, तर आपण शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे, आपल्याला जे व्हायचं आहे ते स्वप्न साकार केले पाहिजेत. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अनेक विचार मला फार आवडतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जेव्हा या भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा ते असे म्हणतात की मी सर्वप्रथम या देशाचा एक शिक्षक आहे, त्यानंतर काहीही. बघा बरं केवढे छान विचार. हे विचार त्यांचे जेव्हाही मी ऐकते तेव्हा माझ्या मनात स्पर्श करून जातात त्यांचे हे विचार. ते असेही म्हणतात की तुम्ही सर्वप्रथम स्वप्न पहा, त्या स्वप्नाला विचारामध्ये रूपांतर करा आणि ते विचार आपल्या जीवनामध्ये उतरवा. हे त्यांचे वाक्य मला फार आवडतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे केवढे महान होते हे त्यांच्या या वाक्यांमधून, त्यांच्या जीवनांमधून आपल्याला कळतंच. आपण त्यांची गाथा वाचली पाहिजे, त्यांचं जीवन उलगडलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर असेही म्हणतात की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तर असं नका म्हणू की मी जर एखाद्या मोठ्या घरामध्ये जन्मलो असतो तर मी मोठं झालो असतो. तर ते पुढे असे म्हणतात की जर तुम्ही थोडीशी जरी मेहनत केली तरी तुम्ही मोठे होसाल, असं ते म्हणतात. मित्रांनो, आज आपण या मोबाईल, इंटरनेट, गुगल, रोबोट या काळात आहोत, पण यामागेही अनेक शास्त्रज्ञांचा हातच असेल ना, त्यांचे ते स्वप्न आज साकार झाले असतील. आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनामधून असं शिकलं पाहिजे की आपण खूप काही शिकू शकतो, आपण खूप अभ्यास करू शकतो, कठीण तपश्चर्या करू शकतो, प्रामाणिकपणे राहू शकतो. आपण आपल्या या देशाला वंदन केलं पाहिजे. यापुढे काहीही नाही. जर आपल्याला खरंच काहीतरी बनायचं असेल ना, तर हेच एक रहस्य आहे की जेणेकरून आपण काहीतरी बनू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनामध्ये खूप समस्या आल्या, पण ते त्यांना मात करत पुढे जात राहिले. मित्रांनो, आपण तसंच केलं पाहिजे बरं का. आपले आई वडील आपल्या पाठीमागे आहेत, तर आपण तसंच पुढे चालत आपले आई वडील तर आहेतच ना, तर आपण खूप काही शिकू शकतो, मोठं होऊ शकतो. ही माझी एक छोटीशी विनंती आहे बरं का मित्रांनो, की आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवन चरित्र उलगडलं पाहिजे. त्यांमधून आपल्याला असे अनेक विचार मिळतील की जे आपण कधीही ऐकले नाहीत किंवा आपण ते कधीही समजले नाहीत. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला खूप काही माहिती मिळेल. मी एवढासाच प्रयत्न करते की तुम्ही पण ते करावं आणि मी पण तुमच्याबरोबर ते करेलच. धन्यवाद.